नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल नीताज डेली डिशमध्ये. चला आज आपण कढाई किमा बनवायची पद्धत बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य इथे हा 200 ग्राम किमा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. इथे 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. इथे हा आपला हिरवा मसाला आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरची याचा हा मसाला आहे, मी तयार करून घेतलेला आहे. इथे थोडेसे फ्रोझन मटर आहे, इथे लिंबू आहे. इथे गरम मसाल्यामध्ये मी हे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि हे 2-3 लवंगा आहे आणि 3 विलायची आहे. तर चला, आणि थोडेसे सुके मसाले ते मी घालताना तुम्हाला दाखवेलच. इथे 2 टमाटरची मी मिक्सरला लावून पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर चला आपण पाहूया आता करण्याची पद्धत. तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडं टाकूया. जिरं व्यवस्थित फुलून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण लगेच हे वेलची, 2-3 वेलदोडे आणि 3 वेलच्या आणि 2 हे टाकलेले आहे, वेलची आणि लवंगा. त्यामध्ये लगेचच आपण कांदा टाकून घेऊ. कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कढाई किम्यामध्ये कांदा जास्त लागतो, तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे कांदे घ्या, तुमच्या मर्जीप्रमाणे. मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे. इथे 200 ग्राम किम्यासाठी 2 मोठे कांदे आणि त्याच्यासाठी 2 टमाटर मी वाटून घेतलेले आहे आहे. कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मी मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल. पण जे तयार करून ठेवलेलं आहे मी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक हे टाकून घेऊ. हा मंडळ, आपला कांदा व्यवस्थित परतला जातोय. इथे पण थोडीशी लाल मिरचीची पेस्टही टाकू, जेणेकरून आपल्या किम्याला चांगली चव येईल. थोडीशी मी हे लाल मिरचीची पेस्ट म्हणजे लाल मिरची असतात ना सुक्या, त्या मी थोडासा लसूणमध्ये ग्राइंड करून ठेवून देते फ्रीजमध्ये. तर तेही मी 1 चम्मच टाकलेली आहे. आपण ढाकण लावून थोडा वेळ कांदा व्यवस्थित परतेपर्यंत थोडं ढाकण लावून बंद करून ठेवू. मंडळी, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते मला नक्की सांगा. माझा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर त्याही मला सांगा. मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन आणि अजून नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवीन. तर त्यासाठी तुम्ही प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे मंडळी. सुटलेला आहे.
की आपण हे फ्रोझन मटर आहे तेही टाकूया. जर तुम्हाला मटर टाकायचे नाही आहे तर तुम्ही स्किपही करू शकता, पण मला हे मटर टाकून जास्त आवडतो माझ्या फॅमिलीला, त्याच्यासाठी मी थोडा टाकते. 5 मिनटं असंच मंद गॅसवरती ढाकण लावून बंद करून ठेवू. इथे आपले हे 2 टमाटर मी मिक्सरला काढून घेतले होते ना, ते आपण याच्यामध्ये टाकूया. पण हे जरा शिजू देऊ ढाकण बंद करू. माझ्या लेकीचा होमवर्क चाललेला आहे. उद्याला तिची कॉम्पिटिशन आहे, रायटिंग कॉम्पिटिशन, त्याची तयारी चालू आहे. माझी लेक 5वीमध्ये आहे, तर तिचा होमवर्क चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी. छोटंसं किचन आहे मंडळी, बघा तुम्ही पाहू शकता. मनी प्लांट तेही तुम्ही पाहू शकता. रेग्युलर मसाले टाकूया. यामध्ये सर्वप्रथम आपण धनापूड टाकूया 1 चम्मच, 1 आणि थोडंसं अजून जास्त, थोडंसं जिरापूड, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर. ही तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी. मसाले जरा 2 मिनटं परतल्यावर आपण यामध्ये लगेचच हा जो किमा आहे तो टाकून घेऊ. आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित. आणि ढाकण ठेवून स्लो मंद गॅसवरती आपल्याला द्यायचं आहे. किमा तयार होत आहे. तर याच्यामध्ये पोपटी मिरच्या आहेत, हा लिंबू आहे, अर्धा लिंबू तोही पिळून टाकत आहे. बघा आपला कढाई किमा. तर मंडळी आपली कढाई किमा तयार आहे. पाहू शकता तुम्ही, इथे किमा आहे, इथे चपात्या आहेत आणि इथे कांदा, इथे लिंबू, इथे काकडी, सलाड आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.